So if you see, this is the Stars burger in 1878. So domesticated that first time in Ostia, Ovata, आणि Silio Biona Lassifolia. The word थोडी Latin words आहे. So he how domesticated first time. The apex of embryo sac become a richly protoplasmic and divided into small group of cell which projection into the cavity of the embryo sac and growing into an embryo. So this is the earlier stage here, A, then B, then C, and then D. So first time here, there is a showing the young zygote embryo and several nuclear embryo, polyembryo stage याला म्हणतो. इथे अजून कन्सेप्ट आलेली नव्हती म्हणजे दे कॅन नॉट अंडरस्टँड बट दिस इज कॉल एज अ पॉली एम्ब्रियो एकापेक्षा जास्त सापडतं म्हणून त्याला काय म्हणतात पॉली एम्ब्रियो बट हाऊ दे हॅव फॉर्म so they have from this region. So there is the some kinds of MMC microspore mother cells that are responsible for the formation of a female gametophyte. So this is the again that scientist. So discovery what is the syngamy paper entitled this is the research paper here. So this is the actually some kinds of language foreign language here. So we cannot be read detailing. आपल्याला वाचता येणार नाही. The syngamy in Monotropia hypothesia. This plants त्याच्यामध्ये syngamy झाली. Syngamy this is the actually fusion of male and female gametophytes here. The development embryo sac from the megaspore mother cell. Okay. इथून त्यांनी इन 87 त्यांनी डोमेस्टेट करून दाखवलं. डोमेस्टेट म्हणजे लॅब मध्ये त्यांनी बनवून म्हणजे ती स्टेजेस कशी तयार होते ते दाखवलंय. सो यू कॅन फाइंड आउट हिअर. दिस इज द ए दॅट इज द पोलन ग्रेन. ओके इन ए. नंतर ग्रीन अँड सम काइंड्स ऑफ ऍसिडिक ऍसिड शो व्हिजिटेटिव्ह अँड जनरेटेड न्यूक्लिया. त्यांनी स्टेनिंग केलं आयोडीन थ्रू आणि त्यानंतर जे काही न्यूक्लियस ऑब्झर्व केलाय त्या ऑब्झर्वला वन ऑब्झर्वला न्यूक्लियस व्हिजिटेटिव्ह आणि दुसरा जनरेटिव्ह न्यूक्लियस आहे. बी मध्ये बी टू सी मध्ये टिप ऑफ पोलन दिसतं इथे. So he observed this kinds of conditions. Okay, pollen tubes he detailedly described. Here is a two nuclei here described. Okay, then in B visible nuclei invisible. इथे बघा तुम्हाला visible nuclei काय झाला invisible झालाय. डी मध्ये अप्पर पार्ट एम्ब्रियो सॅक दिसतं इथे अप्पर पार्ट म्हणजे इथं मायक्रोपाइल सेक्शन्स आहे. ओके शोविंग दी सम काइंड्स ऑफ एग ॲपरेटस. इथं एग ॲपरेटस आहे. ई टू जी these are the stages here. They in the union of a male and female nuclei. इथं तुम्हाला मेल न्यूक्लियाय हा थोडा डार्क कलरचा दाखवला आणि हा फेंट कलरचा दाखवला. त्याचं युनियन कसं स्केच केलेलं आहे त्यांनी. ओके अँड दिस इज द syngamy. डेव्हलपमेंट ऑफ प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डिवायडिंग. इथं बघा त्यांनी टोटल जो एंडोस्पर्म आहे इथे हा खाली काय एंडोस्पर्म आहे आणि हा वरती काय मेल अँड फिमेल गॅमेटोफाइट मीन्स एम्ब्रियो अँड एंडोस्पर्म. सो बघा त्यावेळेस तर दिस इज द फर्स्ट फाउंडेशन आहे. हे एम्ब्रोलॉजीचं फाउंडेशन आहे. आपण आता जे स्टडी करतो मायक्रोस्पोरोजेनेसिस मेगास्पोरोसिस आपल्याकडे रेडी आहे. बट दिस इज द फर्स्ट स्टडी. त्यांनी ते डोमेस्टेशन मध्ये लॅब मध्ये बघितलं अंडर द मायक्रोस्कोप खाली स्टडी केलं आणि नंतर जसं जसं त्यांची जे काही त्यांनी ऑब्झर्व केलं ते स्केच केलं आणि नंतर त्यांनी हे पुट अप केलेलं आहे म्हणजे हा रिसर्च पेपर मध्ये. सो सिनर्जीज regard the modification structure assisting the process of the fertilization. Again here, this is the 1876 Hans Carl Albert Winkel. The term that is called as apomixis. Apomixis terms are derived. He noted that Antennaria alpinea male plants were extremely rare in nature, and even unpollinated plants are able to form a seed. Without fertilization मध्ये जरी फ्रुट्स आणि सीड तयार होत असेल ह्या कंडिशनला आपण काय म्हणतो अपोमिक्सिस. ओके फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं बनाना बनाना झालं त्याच्यानंतर तुमचं ग्रेप्स झालं. व्हॉट एव्हर द फ्रुट्स दे हॅव प्रोड्यूस
from the apomixis. This is the terminology. म्हणजे अनपॉलिनेटेड फिमेल, जिथं पॉलिनेशन झालं नाही तरी सुद्धा ते फिमेल जर सीड तयार करत असेल तर त्याला आपण apomixis म्हणतो. दिस इज द टर्म फर्स्ट टाइम this scientist, Brinkler scientist, put in 1876. So how they are occur? So some kinds of hormones are responsible for it, and he can describe this process here in the figure here. So without the fertilization here. So this, next is the Trump in 1897, the phenomenon of chalezogamy. So this is the scientist. He reported or worked on the how the entry of pollen tube takes place, and he can he have divided the different types of a plant as like the progamy, chalezogamy, mesogamy. Okay, सर जर मायक्रोपाईल मध्ये मधून जर पोलन ट्यूब एंटर असेल तर त्याला प्रोगॅमी, जर चलॅझा पासून जर ट्यूब पोलन ट्यूब एंटर होत असेल तर चलॅझोगामी, आणि एम्ब्रिओच्या सेंटर म्हणजे मिडल पार्ट पासून इंटुबेट मधून जर पोलन ट्यूब येत असेल होत असेल तर त्याला मेसोगॅमी. सो दिस इज दी टाइप्स ऑफ फर्टिलायझेशन. So this is the first time this scientist in 1897 he the phenomenon chalezogamy he have explained here. So he reported that in casuarina the pollen tubes enter through the chaliza. So this is the chalezogamy. So later investigation showed that there is a no uniformity in the mode of entry of pollen tube into pollen sac. So this is the research we call as the research. So this scientist tried to find out there is a no specific entry of pollen tube through embryo sac anywhere. So he had derived this types of plants. So this is next year. Now Situin in 1898, a discovery of double fertilization. We said that the angiosperm having the double fertilization, so angiosperm get dominant on the earth. What is the double fertilization? The fertilization. The first time this scientist on put this work in 1898. So this study in the Lilium, it shows that angiosperm, both male gametes are concentrated in fertilization and fusing with the egg, that is called as syngamy, and other with two polar nuclei, that is called as a triple fusion. So double fertilization consider of universal occurrence in angiosperm. So इथे त्यांनी डिटेल्स दाखवले बघा. ह्या एम्ब्रिओ सॅक्स आहे इथे, आणि इथे एक स्केच आहे मेल अँड फिमेल. इथं मॅच्युअर एम्ब्रिओ सॅक ए बी showing the discharge of pollen tube. Here is the pollen tube मधून एक मेल गॅमेट हा डिस्चार्ज होताना दिसतंय. One male nucleus has entered the egg, इथे दिसतंय. ओके, अशा पद्धतीनं see one male nucleus is contact with the, here we can see here, yeah. Nanta in the D, the same slightly more advanced stage. These are the slightly more advantage. So this is the way this kinds of a scientists they have worked. आता हे कधी how they observe until we cannot be study this embryology. जोपर्यंत आपण एम्ब्रियोलॉजी स्टडी करत नाही आपल्याला ह्या फॅक्ट्स माहिती होत नाही. What means the double fertilization? What is the syngamy? What is the embryo sac? What is the male gametophyte? So this is a very important here. So in 20th century, that means in 19, so mark the beginning of new era in endosperm embryology. So this is the lately 100 वर्ष झालेले आता पण 100 वर्षामध्ये जी काय जी रिसेंट थेरी पुट केलेली आहे तर ही 1900 शतकामध्ये केली किंवा आपण त्याला 20व्या शतकामध्ये. आता इथूनच आपली न्यू जे आपण म्हणतो एंडोस्पर्म एम्ब्रियोलॉजी. सो त्याच्यामध्ये मग तुमचे मायक्रोटोमी असेल किंवा स्टेनिंग टेक्निक असेल, ह्या वेगवेगळ्या टेक्निक्स डेव्हलप झालेल्या आहेत. So in 1993, so this is the morphology of angiosperm. This is the scientist here, the Coulter and Chamberlain.
आफ्टर 26 इयर, म्हणजे 1903 नंतर डायरेक्ट 1926 मध्ये. सो कार्ड स्नॅपर this is again this foreign language. They have written the book. The most important executive work still serve outstanding work of reference of embryology. So this is the 15th to 20th century. India took a lead in embryology. This is the Maheshwari scientist. This is the some kinds of a आपण त्याला ईस्ट जी आहे ओडिसा बांगलादेश तिथलचा हा सायंटिस्ट आहे पंचनम महेश्वरी. सो दिस इज द इंडियन एम्ब्रोलॉजिस्ट. तुम्हाला माहिती पाहिजे नाही. दिस इज द इंडियन एम्ब्रोलॉजिस्ट. द बुक and introduce the embryology of angiosperm. He is the masterly exposure and followed by the editions in 1963. आता आपल्या लायब्ररीमध्ये सुद्धा याचं एडिशन असेल 1963 पासूनच्या आतापर्यंत जेवढे काही न्यू एडिशन आले असेल तर रिसेंट ऍडव्हान्टेजेस इन एम्ब्रियोलॉजी ऑफ अँजिओस्पर्म. आणि आपण जे काही यूज करतो तर ह्या सायंटिस्टच बरेचसे रेफरन्स आपण यूज करतो. सो दिस इज अ महेश्वरी सायंटिस्ट, सो इंडियन सायंटिस्ट, and so he written a book, Recent Advantages in Embryology of Angiosperm. So this is the book here. So first book is the An Introduction to Embryology of Angiosperm. This is the photography of books here. ते बघा त्यांचा किती स्टडी असेल की एका वर्ड वरती त्यांनी बुक लिहिलेले. त्यांचा रिसर्च कसा असेल. दिस इज अगेन वन. दिस इज ऑल्सो दिस इंडियन सायंटिस्ट ब्रिज मोहन जोहरी. So in 82 he written a book Embryology of Angiosperm. Again in 1984 Experimental Embryology of Angiosperm. This is the book. And in 1992 Comparative Embryology of Angiosperm. So how they have contributed for science. बॉटनीसाठी आणि सायन्ससाठी त्यांनी किती कॉन्ट्रीब्युशन केले असेल. ज्यांनी जे काही बुक लिहिले आता आपल्यासाठी ते फक्त आपण काय करतो ते रेफरन्स म्हणून यूज करतो. ऍक्च्युअली त्यांचा हा स्टडी आहे. अँड दिस इज द प्रेझेंट हिअर. आता हे झालं फाउंडेशन. या फाउंडेशन वरून आपण काय जनरल प्लांट एम्ब्रियोलॉजी एक्सप्लेन. ऍक्च्युअली दिस इज द स्कोप हिअर. द बेसिक लॉ ऑफ ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ जनरेटिव्ह अँड एम्ब्रियोलॉजी स्ट्रक्चर. त्याच्यामधूनच मग आपल्याला स्पोरोजेनेसिस मीन्स व्हॉट, गॅमोजेनेसिस मीन्स व्हॉट, स्पोरोजेनेसिस व्हॉट, एम्ब्रोजेनी मीन्स व्हॉट, apomixis म्हणजे what. They are all explained in this general embryology. So this is the scope here. Again in comparative plant embryology we can study embryology process in various species in order to obtaining data to solving the problem of systematic and phylogeny. आपल्याला क्लासिफिकेशन मध्ये याचा खूप उपयोग होतो. जे काही सिमिलर कॅरेक्टर्स मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर दिसत असतील तर एम्ब्रोलॉजिकल तुम्हाला डिफरन्स वाटत असेल किंवा असेल तर आपण वेगवेगळे स्पेसिस क्लास ऑर्डर हे फॉर्म करू शकतो. ओके. सो इट इज अ व्हेरी युजफुल in the systematic botany. Okay. Next, specialized plant embryology is devoted to study of embryological process in plant individual systematic group. आपल्याला आपण फक्त मॉर्फोलॉजी एनाटॉमी. इट इज ऑल्सो. हा सर नमस्कार बोला. हो हो चालेल ना. काय आहे असं एस वाय. हा होय 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 चालेल काय प्रॉब्लेम नाही. हा बर बर चालेल काय प्रॉब्लेम नाही. लेफ्ट होऊ शकतो.
म्हणून